कृष्ण रूप पाहता
अनद्वय नित्य निरामय अनद्वय नित्य निरामय एकानि जगीय योगी आनंदद्वय नित्य निरामय आनंदद्वय नित्य निरामय एकानि जगीय योगी समाचरण साजिरे देहि समाचरण साजिरे महाभिमाति पुराणासी श्रुति श्रुति साकार कुंडलिका
पहिली ताल म्हणण्यासाठी पेंद्या आणि सुदामा अर्थात जयवंत तांदरे आणि अशोक बाळासाहेब मोरे यांनी म्हणायचे आणि जागेवर ताल म्हणाली. Ah
निज ध्येय योग्यांचे तेही समचरण साजरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका तेही समचरण साजरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते अमुचे कुलदैवत पांडुरंग तेही समचरण साजरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दात्रं मुनित्रैः समागत्य तिष्ठन्त मानदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधींद्रादि देवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा आपलं आराध्य असलेलं उपास्य असलेलं साध्य असलेला पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याचं यथार्थ लक्षण करणारा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्ताराने चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार अत्यंत पुरातन आणि पवित्र असलेलं हे तीर्थक्षेत्र पेशवेकालीन असलेलं भगवान विठ्ठलाचं हे पवित्र मंदिर 17व्या शतकामध्ये ज्याची उभारणी होऊन आजही तितक्याच तोलामोलानं हे मंदिर उभं आहे आणि मंदिराची सेवा पवित्र अंतकरणानं श्रद्धायुक्त अंतकरणानं आपण सर्व मंडळी करत आहात योगायोगानं 9 वर्षापूर्वी विश्वसंत माऊली ज्ञानोबाराय आणि वैराग्य महामेरू जगद्गुरु तुकोबाराय 2 संतांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा योग आला आता सगळंच आलं पंढरी आली आळंदी आली देहू आलं साक्षात विठोबा पहिलाच होता ज्ञानोबा तुकोबा आले म्हणजे सगळंच आलं त्यामुळं आपल्या या विठ्ठल मंदिराला खऱ्या अर्थानं वैभव तर जुनच आहे पण त्या वैभवाला आणखी कळस चढवण्याचं काम ह्या 2 मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेतून झालं त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा 9वा वर्धापन दिन त्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून साजरा होत असलेला नाम सोहळा अंतर्गत पहिल्या दिवसाची सेवा विठाला
आनंद आहे. आपण सर्व बहुश्रोत आणि पारमार्थिक मंडळी आहात आणि त्यातले त्यात दर्जेदार श्रोते आहात. काय महाराज, पुण्यात कीर्तन करताना अंतःकरणात एक दडपण असतं. पुणे तिथे काय असंच आहे, मिशांना सुद्धा कमी नाही. पुणेकर आहेत, त्यामुळं पुणेकरांपुढे कीर्तन करायचं म्हणजे विचार करूनच बोलावं लागतं. योगायोगानं आज मृदंग महामेरू माझा अत्यंत जिवलग मित्र आणि वारकरी संप्रदायातल्या नामवंत मृदंगाचार्यांमध्ये जे काही बोटावर मोजणे इतके दोघं चौघच आहेत, त्यातला एक नंबर आमचे गंभीर महाराज आमच्या. ते नावातच गंभीर आहेत असं नाही, त्यांचं वागणं गंभीर आहे, त्यांचं वादन गंभीर आहे, त्यांचं बोलणं गंभीर आहे, खऱ्या अर्थानं गंभीर आहे. आई वडिलांना धन्यवादच आहेत, गंभीर नाव ठेवले त्या असं. आणि योगायोगानं यूट्यूब चॅनल त्यांचंच आहे, त्यामुळं इथंही मला लोक ऐकणार आहेत, पण गंभीर महाराजांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्र परत एकदा ऐकणार आहे. विठाला आपल्या पिंपरी चिंचवड विभागाचे विभागीय शिक्षक सेना प्रमुख आमचे दिनकररावजी मुंडे, त्यांना म्हटलं चला आहे सेवा, तर त्यांनाही आनंद आहे त्यांची उपस्थिती आहे. बसलेल्या सर्व नाव घेण्यासारखी आणि पूज्यतेची सर्व मंडळी आहात, सर्वांना वंदन करून सेवेला आरंभ करू. विठाला आपल्याला आपला उत्कर्ष साधण्याकरता थोडस माग पाहावं लागतं. माग वळून पाहणं याला इतिहासाचं अवलोकन म्हणतात. इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. इतिहास 3 प्रकारचा असतो. एक भौतिक इतिहास, दुसरा आध्यात्मिक इतिहास आणि तिसरा दैवी इतिहास. 3ही इतिहासांचं निरीक्षण आपण केलं पाहिजे. भौतिक इतिहासात महापुरुषांचं चरित्र येतं, आध्यात्मिक इतिहासात संतांचं चरित्र येतं आणि दैवी इतिहासात देवाचा इतिहास पाहायला मिळतो. विठाला बघा, महापुरुषांचं चरित्र वाचा. सावरकर वाचा, शिवराय वाचा, शंभूराजे वाचा, सुभाष बाबू वाचा, झाशीची राणी लक्ष्मीबाई वाचा, लोकमान्य टिळक वाचा, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महापुरुषांच्या चरित्राचं बारकाईनं निरीक्षण करा. याच्या खोलीत गेलात तर तुमच्या हाती मोती लागतील आणि याची उंची शोधण्याचा प्रयत्न केला तर सिद्धांताचे 4-2 तारे हातात घेतल्याशिवाय तुम्ही खाली येणार नाही. म्हणून महापुरुषांची खोलीही तपासा आणि महापुरुषांची उंचीही तपासा. उंचीत गेलं तर तारे घेऊन याल आणि खोलीत गेला तर मोती घेऊन याल. विठाला का वाचावेत महापुरुष? त्याचं कारण आहे, ते आपले मार्गदर्शक दीपस्तंभ असतात. प्रत्येक जण कोणाची ना कोणाची प्रेरणा घेऊनच वाटचाल करत असतो. वाक्य लिहून ठेवा पाहिजे. प्रत्येकावर कोणाचा तरी प्रभाव असतोच. सिद्धांत आहे हा, या जगामध्ये 2% लोक विचार करतात. वाक्य धाडसानं बोलतोय पण हा सिद्धांत आहे. या जगात 2% लोक विचार करतात, 98% लोक त्या 2%चं अनुकरण करत असतात. प्रवाह 2च असतात. मग एक आपण कुठल्या तरी प्रवाहाच्या अनुयायी आहोत. आपण आपली डोकी फार चालवत नाही. तो करत होता ना, मग आपण करायचं. बिलकुल करायला काहीच अडचण नाही. भगवान सुद्धा हेच बोलले, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो येत वडील जे जे करीत तया नाव धर्म. अनुकरण घडावं महापुरुषांचं, संतांचं. अनुकरणही घडावं आणि अनुसरणही घडावं. दुर्दैव एवढंच झालंय सध्या, आम्ही अनुकरण परफेक्ट करतोय, प्रॉब्लेम अनुसरणाचा झालाय. अनुकरण वेगळं आणि अनुसरण वेगळं. महापुरुष आणि संत राहिले तसं राहणं हे अनुकरण आहे आणि ते ज्या विचारानं जगले त्या विचारानं जगणं हे अनुसरण आहे. आम्ही अनुकरण परफेक्ट करतोय. शिवरायांनी दाढी होती ना, आम्ही पण तशीच दाढी करतो. ते चंद्रकोर लावायचे, आम्ही चंद्रकोर लावतो. हे रुद्राक्षाच्या माळा घालायचे, आम्ही त्याच घालतो. नशीब आम्ही जिरेटोप घालत नाही. अनुकरण परफेक्ट करतोय आम्ही, अनुसरण प्रॉब्लेम आमचा इथे झालाय. संप्रदायात तरी काय चाललंय? तुकोबाराय फेटा बांधायचे, आम्ही फेटा बांधतो. महाराज धोती घालायचे, आम्ही धोती घालतो.
महाराज पांढरा पोशाख, आम्ही पांढरा पोशाख. महाराज गंध, आम्ही गंध. महाराज माळा, आम्ही माळा. उलट त्यांच्यापेक्षा आमच्या मोठ्या असतात. त्यांच्यापेक्षा मोठा गंध लावतो आम्ही. ते कीर्तन सांगायचे, आम्ही कीर्तन सांगतो. ते पैसे घेत नसायचे, आम्ही ठरवून घेतो. प्रॉब्लेम इथे झालाय. माझ्याकडे पाहू नका, मी त्यातलाच एक आहे. अनुसरणाचा प्रॉब्लेम. काय गोडवा आहे संतांच्या वचनांमध्ये. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आदराने ऐसी गरजती पुराणे. अनुसरण. मार्ग दावून गेले आज, मार्ग दावून गेले आज, तेनेची पंथे चालू जातात. बिलकुल न पडे गुंथा कोठे. राजमार्ग आहे तो. मोडोनिया वाटा सूक्ष्म केला. राज्यभार गॅरंटी तुकोबारायची आहे. आपण कुठल्याही वस्तूची काय मागतो, तुकोबारायने दिली आहे गॅरंटी. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेनी भेटे पांडुरंग. काय तुकोबारायचा गॅरंटीचा. महापुरुष सांगतो मी. महापुरुषांचं चरित्र वाचा. का वाचा? 2 तोला मोलाची वाक्य आहे का. महापुरुषांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे. महापुरुषांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे. म्हणजे महापुरुषांचा जो वर्तमान आहे तो आपला भविष्यकाळ होण्याची शक्यता निर्माण होते. बिलकुल वाचा. सावरकर वाचा. कोणाचं काय मत असेल त्यांच्याबद्दल मला देणं नाही. माझ्या मनात सावरकरांची जी उंची ठरलेली आहे ती ठरलेली. कारण मी सावरकर बारकाईनं वाचले आणि मला ते भावले. का भावले? या मातीसाठी त्यांनी आयुष्य वेचलं, मनाला लावलं. 2 वेळेच्या काळ्या पाण्याची सजा झाली त्यांना. 2 वेळेच्या जन्मठेपेची सजा. अंदमानच्या जेलमध्ये राहावं लागलं. कविता लिहिण्याची इच्छा झाली. वही आणि कागद पेन त्यांना मिळाला नाही. कोळशानं भिंती रंगवल्या. जेलर खवळला. सगळ्या भिंती धुवून काढल्या, रंगरंगोटी केली. तरी सावरकर हसले. माझ्यामुळे जर तुम्हाला भिंती रंगवण्याची इच्छा निर्माण होत असेल तर माझं अंदमानच्या जेलमध्ये येणं वाया गेलं नाही असं मी मानतो. धारदार चिपऱ्यांनी भिंतीवरती कविता खरडल्या. मातृभूमीची ओढ आहे. खवळलेल्या सागराकडे पाहावं आणि सावरकरांनी बोलावं. ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. काय भावना आहेत त्या लोकांची. काळ्या पाण्याची सजा भोगायला सावरकर निघाले. पत्नी समोर, डोळ्यात अश्रू उभे. तिच्या म्लान वदनाकडे पाहून सावरकर म्हणतात, हे बाई रडू नकोस.
4 काटक्या गोळा करून खोपा बांधून चिमणी आणि कावळे सुद्धा संसार करतात. तुझ्या माझ्या वाट्याला आलेला संसार हा सामान्य संसार नाही. देशाचा संसार करण्याकरता तुझ्या माझ्या संसाराची मला राख रांगोळी करायची वेळ आली. तू खचून जाऊ नको. माझ्या मुलांवर संस्कार कर. त्यांना माझ्या धाडसाच्या गोष्टी सांग, माझ्या पराक्रमाच्या गोष्टी सांग, माझी मातृनिष्ठा आणि देशभक्ती सांग. त्यांना माझ्यासारखं बनवण्याचा प्रयत्न कर. जिवंत परत आलो तर पुन्हा नव्यानं संसाराला लागू, आणि नाहीच आलो तर खात्री देतो तुला पुन्हा याच मातीमध्ये आणि याच मातेच्या पोटी जन्म घेऊन येईल. पुन्हा पुढच्या जन्मात नव्यानं संसार करू. काय विचार आहे तुझा? 2 वेळच्या जन्मठेपीची सजा, 14 दोन्ही 28 वर्ष जेलमध्ये जायचंय. न्यायालयाच्या पुढे उभ्या आहेत. न्यायालयाने शिक्षा सुनावली. 60च्या पुढे वय गेलेलं सावरकरांचं, तब्येत अशी किरकोळ झालेली. सावरकर न्यायालयाला उद्देशून म्हणाले, त्यावेळेला इंग्रज सरकार आपल्याकडे, मला ह्या वयामध्ये आणि ही प्रकृती असताना तुम्ही 2 वेळेच्या जन्मठेपीची शिक्षा सुनावली. तब्येतीकडे पहा आणि माझ्या वयाचा विचार करा. इथून पुढे 28 वर्ष मी जिवंत राहू शकत नाही, म्हणजे ही शिक्षा मी या जन्मात भोगू शकत नाही. आणि तुम्ही दिलेली शिक्षा या जर भोगली नाही तर मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि शिक्षा भोगावी लागेल. असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या हिंदू धर्माचा पुनर्जन्माचा सिद्धांत तुम्ही मान्य केला असं तुम्हाला मानावं लागेल. या देशाकडे तुम्ही दगड माती म्हणून पाहू नका. ही माता आहे. 250 राष्ट्र असतील या भूतलावर, पण माता हे संबोधन ज्या राष्ट्राला दिल्या जातं ते एकमेव राष्ट्र हिंदुस्थान आहे. भारत माता. अमेरिका माता म्हणून बघा बरं, फक्त भारतच का? या आमच्या प्रभू रामचंद्राने आम्हाला हे शिकवलंय. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. जननी और जन्मभूमी स्वर्ग से भी महान. म्हणून तर आमच्या कवींनी या मातीवरून जीव ओवाळून टाकले. घे माय भू तुझे मी हिडीन पांग सारे आणि न आरतीला हा सूर्य चंद्र तारे. या मातृभूमीच्या आरतीला सूर्य चंद्र आणण्याची भाषा करणारे कवी आणि क्रांतिकारक या मातीत झाले. त्यांचं चरित्र वाचा, अभ्यासा, त्यातून काहीतरी शिकायला मिळेल आणि तसं जगण्याची इच्छा निर्माण होईल. याच मातीतला इतिहास आठवा. लाल महालातून सुरू झालेला प्रवास, 500 मावळ्यांना सोबत घेऊन सुरू झालेला प्रवास. रायरेश्वरावरती धारोष्ण रक्ताची धार वाहिली. तोरणागडावरती स्वराज्याचं तोरण बांधलं. 500 मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी प्रवास सुरू केला. आणि 500 मावळ्यांना घेऊन सुरू झालेला प्रवास एक दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत जाऊन पोहोचला. आता शिवराय बारकाईने एक एक हिरा सापडेल त्या चरित्रातून. प्रत्येक पानावर तुम्हाला स्वामीनिष्ठ सेवक सापडेल. पुरंदराचा इतिहास वाचा, तुम्हाला मोरारबाजी सारखं रत्न मिळेल. घोडखिंडीचा इतिहास वाचा, तुम्हाला बाजीप्रभू सारखा हिरा सापडेल. पन्हाळगडाचा सिद्धीचा वेढा आठवा वाचा, तुम्हाला शिवा काशीद सारखा हिरा तिथे सापडेल. कोंढाण्याचा इतिहास वाचा, तुम्हाला तानाजी मालुसरे सारखं रत्न तिथं सापडेल. ज्याच्या बाबतीत शिवरायांच्या मुखात उद्गार आहेत, गड आला पण सिंह गेला. पोटच्या थोराचं लग्न बाजूला टाकून महाराजांच्या पायी निष्ठा बहाल करणारा तानाजी आठवा वाचा, म्हणजे निष्ठेचं मूल्य कळेल. सध्याचा महाराष्ट्रातला बाजार बघितला ना, मग त्या निष्ठेची किंमत कळते. विठाला दिवसात 3 बाप बदलणाऱ्या अवलादी पाहिल्या ना, मग कळतं निष्ठा काय आहे, निष्ठावंत सेवक काय असतात इतिहासातले. काय दिलं होतं शिवरायांनी ह्या लोकांना? फक्त प्रेम, आपुलकी. त्यांना आपलं म्हटलं. देश देव आणि धर्मासाठी प्राण घेतला हाती म्हणून हे मावळे उभे राहिले. याच पुण्यात इतिहास घडला. शनिवार वाड्याचा इतिहास वाचा, ऐका. या मंदिराचा इतिहास शोधत गेलो ना, फार गोड सापडेल आपल्याला. शोधला पाहिजे. ह्या मंदिराचा इतिहास शोधता शोधता महापुरुषांचा इतिहास हाताला लागेल. मी का बोलतोय? कारण त्यांचं योगदान इतकं मोठं आहे हे राष्ट्र घडवण्यामध्ये.
जसं महापुरुषांचं राष्ट्र घडवण्यात योगदान आहे, तसं आज देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचं हे राष्ट्र रक्षण करण्यामध्ये योगदान आहे. माझ्या नजरेत सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ज्या पूजनीचे आहेत, आजचा सैनिक सुद्धा त्याच पूज्यतेचा वाटतो मला. धाडसानं वाटतं. एखादं मंदिर दिसल्यानंतर हात नाही जोडले तरी चालेल, मंदिर दिसल्यानंतर हात नाही जोडले तरी चालतील, पण देशाचा सैनिक दिसल्यानंतर त्याला सॅल्यूट करायला विसरू नका. आपल्यासाठी उभा आहे तो, आपल्यासाठी उभा आहे, ध्यानात ठेवा. तो तिथं उभा आहे म्हणून आपण इथं बसलोय, तो जागा आहे म्हणून आपण झोपू शकतोय, तो उपाशी थांबतो म्हणून आपण 4 घास खाऊ शकतोय, त्याने मायबाप सोडलेत म्हणून आपण मायबापांची सेवा करू शकतोय, त्याने बायका पोरांना सोडलंय म्हणून आपण बायका पोरांमध्ये राहून सुखाचा संसार करू शकतो. 2 लोकांना कधीच विसरायचं, आपण पुणेकर आहात, शहरी भागात राहणारी मंडळी आहात. 2 लोक सकाळी जेवतानाही आठवण यावी, रात्री जेवतानाही आठवण यावी. 2 लोकांची. कोणते? ज्याच्या भरोशावर आपण जेवतोय तो जवान, आणि ज्याच्या कष्टावर आपण 4 घास खातोय तो किसान. ज्याच्यामुळं ताटातलं अन्न पोटात जाणार आहे तो किसान कधीच विसरायचा नाही, आणि ज्याच्यामुळे त्या अन्नाचं रक्षण होतंय तो जवान कधीच विसरायचा नाही. मी बोलत नाही, जवानांचा गौरव, शूरवीरांचा गौरव भगवान परमात्म्याने गीतेत केला. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम. देशाचा जवान लढता लढता धारातीर्थी पडला तर तो स्वर्गाचा, वैकुंठाचा मानकरी आहे, आणि लढता लढता जर तो विजयी झाला तर तो सन्मानाचा, पदकाचा मानकरी आहे. एखादं विमान परराष्ट्रात जाऊन पडलं आणि 13-14 दिवसात जर तो कॅप्टन माघारी आला ना, परमवीर चक्रच आहे त्याला, म्हणूनच योगायोगानं नाव आहे त्यांचं, अभिनंदन आहे. अभिनंदन करायला काय अडचण आहे? मी करत नाही, तुकोबाराय करता. मरता झाला शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला आणि जगला तर मान पावे. म्हणून महापुरुषांचा इतिहास नजरेखालून झाला. बरा वेळ मिळाला. आमच्या परळीचे ज्येष्ठ नेते बाबूरावजी दहिफळे वर्गात राहतो इथं, त्यांना वाटलं आपल्या महाराजचं कीर्तन चला, आला तर आनंद आहे. दुसरा इतिहास आहे आध्यात्मिक इतिहास. संतांचं चरित्र वाचा, ज्ञानोबाराय वाचा, तुकोबाराय वाचा. तुकोबाराय म्हणजे सामान्य प्रवास नाही महाराज. वयाच्या 13व्या वर्षी लग्न लावले तुकोबारायांचं आई वडिलांना. इतक्या सामान्य भूमिकेतून प्रवास सुरू झाला. तुकोबाराय प्रापंचिक जीवनात मशगूल आहेत, मग्न आहेत. वैराग्य एका दिवसात निर्माण होत नाही, आणि एका दिवसात निर्माण झालेलं वैराग्य चिरंतन राहतही नाही. अविचाराने निर्माण झालेलं वैराग्य काही कालात नष्ट होत असतं. विचाराअंती निर्माण झालेलं वैराग्य चिरंतन राहत असतं. तुकोबाराय 13व्या वर्षी विवाहबद्ध झाले. पत्नी सारखी आजारी पडायची. साहजिक व्यवहार बघा महाराज, तेव्हापासून ही चालत आलंय. पहिल्या पत्नीचं काही कमी जास्त होऊ लागलं तर लोक तयारच असतात दुसऱ्या लावायला. तुकोबारायच्या बाबतीत अगदी तितका लौकिक व्यवहार घडलाय. पत्नी आजारी आहे सारखी,
तुकोबारायांचं व्यावहारिक आणि प्रापंचिक जीवन काय उंचीचं असेल विचार करा. पुण्याचे श्रीमंत व्यापारी आप्पाजी गुळवे त्यांची एकुलती एक मुलगी जर तुकोबारायला द्यायला तयार होतात तर तुकोबारायची आर्थिक परिस्थिती काय असेल विचार करा. स्वतःच 400 एकर तुकोबारायने स्वतःच्या हाताने फुकून दिलं महाराज. तुकोबाराय होणं सोपं नाही. तुकोबाराय वाचायचे ते काही प्रेरणा घेण्यासाठी. 400 एकराची गहाण खत पडली होती महाराजांकडे. दुष्काळ इतका भीषण आणि भयानक दुष्काळ होता तो 1600चा. त्या दुष्काळाचा सामना महाराजांना करावा लागला. महाराज बोलून गेले, महाराजांचं चरित्र वाचायला कुठल्याच लेखकाकडे जाऊ नका. महाराजांचा गाथा वाचा, तुम्हाला महाराज स्वतः त्यांचं चरित्र सांगताना आढळतील प्रत्येक ठिकाणी. दुष्काळी आटिले द्रवे नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता. आमची ही विवंचन आहे. महाराज स्पष्ट बोलून गेले. 400 एकराची गहाण खत. जिथं दुष्काळानं शेतात काही पिकतच नाही तर कोणाकडून कर्ज घ्यावं, वसुली करावी. तुकोबाराय म्हणले माफ. भरणाराचंही माफ पण नाही भरणाराचंही माफ. सरसकट कर्ज मुक्ती तुकोबारायने दिली महाराज त्या काळात. 400 एकराची गहाण खत स्वतःच्या हाताने इंद्रायणीच्या डोहात दगड बांधून बुडवली. त्या दुष्काळाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या महाराजांना. तुकोबाराय म्हणतात आम्ही शिकलो. बरं हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. काय आम्हाला अशी वेळ येऊन गेली, त्या वेळेनं आम्हाला बरंच शिकवलं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे का मला, सगळ्यात मोठा गुरु जर कोण असेल तर तो काळ आहे. काळ तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. बऱ्याच गोष्टी. गुरुजी येतात, या गुरुजीकडे शिकल्यानंतर अनुभव येतो. काळ अगोदर अनुभव देतो, नंतर शिकवतो. विठाला विठाला. तुकोबारायने खूप अनुभव घेतले. त्यातून ज्ञानोबाराय वाचा. फार अलौकिक चरित्र आहे महाराज. सगळ्यात करुणायुक्त चरित्र जर संत मालिकेत कोणाचं असेल तर ते ज्ञानोबारायांचं. मी आता विस्ताराने सांगत बसण्यापेक्षा 16 कीर्तन केले मी एकाच अभंगावर. चातुर्मास केला. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. एका अभंगावर 16 कीर्तन चातुर्मास. दर गुरुवारी कीर्तन एकाच गावामध्ये. 16 झाली, त्यातली 8 शब्दबद्ध केले आमच्या विद्यार्थ्यांनी. त्याचा ग्रंथ तयार झालाय. ज्ञानोबारायांचं चरित्र मी काही वेगळं सांगण्यापेक्षा गंभीर महाराजांनीच वाजवलंय आणि मी जी टॉकीजवरून सांगितलं. आरती ज्ञानराजा मन मंदिराची सुरुवात. तेव्हा तेही आपण ऐकलेलंच आहे. वाचण्यासाठी योगायोगानं पुस्तक इथं उपलब्ध आहे. कीर्तनानंतर भेटून घेऊ शकता. विठाला. मला तिसरं दैवी चरित्र आपल्या डोळ्यातून. दैवी चरित्रामध्ये तुमच्या मध्ये पडलं तर चालेल. देवाच्या बाबतीत अनंत अवतार सांगितले. अनंत अवतार घेसी भक्ताकारणी, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणी. अवताराच्या राशी तो अवताराच्या राशी. नाना अवतारी अवतरला देव. अनंत अवतार आहेत त्याचे. भागवत संप्रदायानं 24 मानले. 24 पैकी आपण वारकरी संप्रदायात 10 अवतारांचा गौरव करतो. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राघव मेघश्याम बौद्ध आणि कल्की. अवतार 10. त्याचे गर्गाचार्याने प्रकार पाडले 6. अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णतम. मग त्या 2 अवताराची गणना फार आपण गौरवपूर्ण करतो. अपूर्ण अवतार राम
दोन अवतार विशेष आहेत, राम आणि कृष्ण. त्यात थोडासा बारकावा आहे का? राम अवतार आचार प्रधान आहे आणि कृष्ण अवतार उच्चार प्रधान आहे. चरित्र ते आचरावे नाही. आणखी तोला मुलाचं वाक्य आहे का? राम वागले तसं वागावं आणि कृष्ण बोलले तसं जगावं. कृष्ण वागले तसं वागायचं नाही, घोटाळा होईल थोडा. एक गृहस्थ भेटला ना मला, महाराज कृष्णाला 16,000 बायका होत्या. मी म्हणलं होतो, मग मी 2 करू का? मी म्हणलं काय अडचण नाही, कर. पण 2 करण्यापूर्वी एक ऐक. त्यानं जन्माला आल्यानंतर 7व्या दिवशी पुतणेच्या स्तनातलं विष पिला होता. तुला इंडोसल्फान देतो 1 लिटर, पिऊन दाखव. मग दुसरी कर. कृष्ण चरित्र उच्चारायचं, आचरण राम आचरण. रामायणातलं प्रत्येक पात्र आचार प्रधानच आहे, कैकई आणि मंथरा सोडून. नाहीतर महिला मंडळ सुपीक डोकं चालवते. महाराज मग कैकई सारखं वागलं तर चालेल का? बिलकुल नाही. मग कैकई का अभ्यासायची? सावधान. कैकई काय त्याच काळात होते असं नाही महाराज, प्रत्येक काळात कैकई आहेच. दुपारच्या वेळेत शेजारच्या घरी जाऊन नको त्या चौकशा करते ती कोण आहे? कैकईच आहे. ती त्याच काळात असते असं काही नाही, प्रत्येक काळात असते, प्रत्येक क्षेत्रात असते. अध्यात्मातच काही असं काय समजून, राजकारणात सुद्धा काही असते. जिथं काही येते तिथं सुरळीत चाललेलं रामायण बिघडतं. विठाला तिचा गौरव इतका रामायणाने केला महाराज. आपण अजूनही निंदा करतो. मी तुम्हाला विचारतो, 14 वर्ष राम वनवास संपून आल्यानंतर पहिलं दर्शन कोणाचं? कैकईच ना. आता मला सांगा, कैकई चांगली की वाईट? चांगली. चांगली नक्की चांगली ना. आपल्या औंध गावात किती कैकई आहेत मला सांगा. अहो तर मतदार यादी तपासून घ्या एकदा, आणि जेवढ्या कैकई मिळतील तेवढ्यांचा इथं सत्कार करावा. 3 नावं लोक नाही ठेवत. कैकई नाही, मंथरा नाही, पुतना नाही. आहेत का 3 नावं? असतील तर माझ्याकडे घेऊन या, बक्षीस देऊ आपण. मग का नाही? 14 वर्ष वनवास संपून राम दर्शन तर तिचं घेतात. ऐका, हे फार गोड चिंतन ऐकलंय का महात्म्याच्या मुखात. कैकई काय आहे, रामायण काय आहे? त्या महात्म्याचं असं म्हणणं आहे, रामायण म्हणजे समुद्र मंथन आहे. समुद्र मंथनातून विषही आलं, अमृतही आलं. रामायण म्हणजे समुद्र मंथन आहे आणि त्यातून बाहेर पडलेलं अमृत म्हणजे भरत प्रेम आहे. भरताचं आणि रामाचं जे प्रेम आहे ते अमृत आहे. ते कुठल्याही काळात चालणारं अमृत आहे. 14 वर्ष थोरल्या भावाची गादी धाकट्या भावाला मिळालेली असताना थोरल्या भावाच्या चरण पादुका गादीवर ठेवून त्या गादीचा सेवक म्हणून नंदीग्रामात 14 वर्ष राहणारा भरत प्रत्येक राज्यकर्त्यांनी अनुभवायला पाहिजे. मी हे खिचडीवरून बोलतोय सध्याच्या. काय निष्ठा आहे. म्हणून अमृत समुद्र मंथनातून निघालेलं अमृत काय आहे तर राम भरताचं बंधुप्रेम. मग विष कोणतं निघालं? जगनिंदा. निंदा नावाचं विष त्या अमृत मंथनातून बाहेर पडलं. आणि मला सांगा, विष पिण्याकरता कोण असावं लागतं? विष पिणं कोणाचंही काम नाही. अमृत पितात ते देव होतील, पण फक्त महादेवच विष पिऊ शकतो. म्हणून वाक्य आहे का, अमृत पितात ते देव असतात, पण हलाहल पचवतो तोच महादेव असतो. महादेव कोणी नसतो. रामायणातला महादेव जर कोण असेल तर ती कैकई आहे. जगनिंदा नावाचं विष
10,000 वर्षापासून तिनं प्राशन करते विठाला. तिचं दर्शन का घेतलंय त्याची 8 कारणं रामायणानं सांगितली. म्हणजे प्रभू सांगतात, आई सगळ्यांना सोडलं आणि मी तुझ्या पायावर मस्तक ठेवलं, त्याचं कारण आहे 8 गोष्टी जगाला तुझ्यामुळे कळल्या. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायू सुनो सख्यम चापी प्लवम नृपते क्वापी सुमित्रो भक्ती सीता सत्वम निज भुजबलम वैरिनाम वैरी भावः यत्तत् सर्वं तव चरणयोः मातुरेश प्रसादः. 8 गोष्टी लक्षात आल्या. शुद्ध मराठीत आहे. वडिलांचं प्रेम, भरताचं महात्म्य, हनुमानजीचा पराक्रम, वानरांचं सख्यत्व, लक्ष्मणाची निष्ठा, सीतेचं पातिव्रत्य, रावणासारखा वैरी आणि प्रभू रामचंद्राच्या दंडातली ताकद. या 8 गोष्टी जगाला कैकईमुळे कळल्या. म्हणून पहिलं दर्शन कैकईचं. कैकई पात्राचा सुद्धा अभ्यास करा, पण सावध राहण्यासाठी विठाला. लक्ष्मण सांगेल मी आपल्याला, तुम्ही सांगा मला, 14 वर्षाच्या वनवासाची योजना रामासाठी की लक्ष्मणासाठी? वनवासी कोण आहे? लक्ष्मणाचा काय संबंध आहे? तो सोबत जातोय. बर, वनवासात राम आहे, पत्नी कोणाची सोबत आहे? ज्याला वनवास आहे त्याची सोबत आहे, ज्याला नाही त्याची घरी आहे. खरा वनवास कोणाला झाला? वनवास ज्याला आहे तो फळमुळं खातोय, ज्याला वनवास नाही तो उपाशी राहतोय. वनवास ज्याला आहे तो निद्रा घेतोय आणि वनवास ज्याला नाही तो 24 तास प्रभूची सेवा करतो. 14 वर्ष लक्ष्मण झोपला नाही याचा अर्थ सांगतो. काय काय घडलं नेमकं? झोपला नाही असा अर्थ नाही त्याचा. लक्ष्मण योगी आहे, तो योग निद्रा घेतोय. योग निद्रेचं गणित असं आहे, तुम्ही सुषुप्ती अवस्थेमध्ये 3 मिनिटं जर गेला तर 23 तास 57 मिनिटं तुम्हाला काम करायची ऊर्जा मिळते. लक्ष्मण 3 मिनिटाची योग निद्रा बसल्या बसल्या घेत होता आणि उर्वरित 23 तास 57 मिनिटं काम करत होता. अशा पद्धतीने त्याने 14 वर्ष काढली. दैवी चरित्रातला लक्ष्मण डोळ्यापुढे आणायचा आहे. मग तेव्हा काय भावना आहेत बघा रामायणात, एकमेकाविषयीच्या भावना. एका दिवशीची गोष्ट, लक्ष्मण पाणी आणायला गेलाय. झाडाच्या बुंद्याला सीता पाठ लावून बसल्यात. राम सीतेच्या मांडीवर डोकं ठेवून पडल्या रामाचं वर लक्ष गेलं. झाड आहे, फार मोठं झाड आहे, पण वाळून गेलंय. त्याच्यावर एक वेली पसरली, गर्द सावली खाली पडली. प्रभूने निरीक्षण केलं, झाड वाळलंय पण सावली कशाची आहे? वेलीची. सहज कल्पना सुचली प्रभूंना. प्रभू येते. प्रभू म्हणाले, सीतेवर पहा, झाड वाळून गेलंय तरी खाली सावली आहे. लक्ष घे, सावली झाडाची नाही, सावली वेलीची आहे. किती नशीबवान आहे झाड, किती नशीबवान आहे झाड ज्याला अशा सुंदर वेलीचा सहवास लाभतोय. रामाने झाड म्हटलं स्वतःला आणि वेली म्हटलं सीतेला. वाक्य काय? किती नशीबवान आहे झाड अशा सुंदर वेलीच्या सहवासात लाभते. ती सीता आहे महाराज, ती काय आपली बायको आहे का? पाणी म्हटलं की तोंडाकडे पाहते. सीता आहे. सीतेनं लगेच पलटवार केला. प्रभू चुकीचं बोलताय. नशीबवान झाड नाही, नशीबवान वेली आहे जिला अशा मजबूत झाडाचा आधार मिळाला. समर्पण काय पहा एकमेकांविषयी. प्रभू म्हणतात नशीबवान आहे झाड, वेलीची संगती लाभली आहे. सीता म्हणतात नाही प्रभू, नशीबवान तर वेली आहे, आधार झाडाचा मिळाला आहे. वाद पेटला दोघांचा. तेवढ्यात लक्ष म्हणजे आलं. पाणी घ्या गडे, पाणी म्हटले. प्रभू म्हणले पाणी नंतर, अगोदर आमचं प्रकरण मिटवायचं आहे. लक्ष म्हणजे बोलले सांगा काय आत नाही. प्रभू म्हणाले माझं म्हणणं आहे झाड नशीबवान, वेलीचा सहवास आहे. सीता म्हणाल्या भाऊजी माझं पण म्हणणं आहे वेली नशीबवान, आधार झाडाचा आहे. तो लक्ष्मण आहे. इतकं उत्तर सुंदर काढलं लक्ष्मणानं. हात जोडले आणि सांगितलं प्रभू वहिनी, लक्ष्मणाच्या नजरेतून विचार केला तर झाडही नशीबवान नाही आणि वेलीही नशीबवान नाही. अशा मजबूत झाड आणि सुंदर वेलीच्या सावलीत विश्रांती घेणारा माझ्यासारखा प्रवासी नशीबवान आहे. समर्पण रामायणातून शिका. दैवी चरित्र, त्या दैवी चरित्रातच भगवान पंढरीश परमात्म्याचा 9वा अवतार. 8व्या अवतारापर्यंत कृष्ण आणि कृष्णच झाले कुंडलिकाच्या भावार्थात गोकुळी हुनी झाला. किंवा त्याही पेक्षा माऊलींचं एक गोड प्रमाण आहे.
नेनो ब्रह्म मार्ग सुखले. आलं हे. आपल्याला त्याचं यथार्थ लक्षण शोधायचं. एक फार गोड संकल्पना त्याच्याविषयी सांगतो. आपण रोज आरती म्हणतो ना, युगे 28 युग म्हणजे हाही घोटाळाच आहे. हा अर्थ नाहीच आहे त्याचा. आता पटवून देतो. बरं झालं तुम्ही सांगितलं मला. असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ह्याची बेरीज येते 18, आणि ह्या 18 लोकांना तो कळला नाही म्हणून युगे. बिलकुल हा अर्थ नाही. तुम्हाला योग्य आणि रास्त अर्थ सांगतो. भजन करावे. चौकडी असते 4 युगांची. कृत त्रेता द्वापार कली. 4 युगाची एक चौकडी. सृष्टीच्या आरंभापासून हे चालू आहे. चौकडी झाली की पुन्हा चौकडी. आता कसं पंचवार्षिक आहे तसं चौकडी आहे. ही पंचवार्षिक ती चौकडी. पहिल्यापासून मोजायचं. फडणवीस सरकारचे 5 संपले. आता पहिल्यापासून मोजताना ठाकरे सरकार. आता यांचे मोजायचे किती होतात? 2 3 का जातात 5 पर्यंत. चौकडी. कृत त्रेता द्वापार कली. चौकडी. मग चौकडी काय? 4 युगांची एक चौकडी. सृष्टीच्या आरंभापासून अशा चौकड्या चालू आहेत. एक चौकडी नाही झाल्या आजपर्यंत. 6 चौकड्या पूर्ण झाल्या. 6 गुणिले 4 24 युग संपले. ही चौकडी चालू आहे 7वी, आणि 7व्या चौकडीतलं शेवटचं युग चालू आहे. कृत त्रेता द्वापार कली. पहिल्या 6 चौकडीच्या 24, आणि ह्या 7व्या चौकडीतलं 4थं चालू आहे. 24 आणि 4 म्हणजे सृष्टीच्या आरंभापासून चालू असलेल्या युगामध्ये ह्या युगाचा नंबर किती आहे? 28वा. आणि त्या आरतीचा अर्थ असा आहे, 28व्या युगात देव कुठे आहे? विटेवर उभा आहे. मग 27व्या युगात कुठे होता? द्वारकेत होता, वृंदावनात होता, गोकुळात होता, मथुरेत होता. 26व्या युगात कुठे होता? अयोध्येत राजा रामाच्या रूपात होता. 25व्या युगात कुठे होता? प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता हिरण्यकश्यपू बनून आला होता. असं माग झाला. हा 28व्या युगातला देव आहे विठोबा. 27व्या युगातला देव आहे कृष्ण. हा अर्थ युगे 28 विटेवरी उभा. मग तुकोबारायांना विचारलं, तुम्ही ह्या 28व्या युगातल्या भगवान विठोबाचे जर भक्त आहेत तर तो तुमचा विठोबा नेमका कसा आहे? 5 लक्षणं केली आहेत तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात.
कसा आहे देव? आनंद, अद्वय, नित्य, निरामय, योगी यांचे निज. हे 5 लक्षणं केली. पहिलं लक्षण आहे आनंद. आनंद म्हणजे काय? सुटसुटीत लक्षण आहे का आनंद म्हणजे काय? जोडी ज्याला लागत नाही त्याला आनंद म्हणतात. नाही या आनंदासी जोडा नाही कसला सांगता गोष्टी लागती गोडा आलासी आकारा आमुषिया साडा तुका म्हणे भिडा भक्तिशिया. बघा व्यवहारात प्रत्येक गोष्टीचं उलट आहे. बघा दिवसाच्या उलट रात्र, प्रकाशाच्या उलट सुखाच्या उलट. मला सांगा आनंदाच्या उलट काय? एक जण म्हणाला आहे ना म्हणा नाही कसं. मी म्हणलं सांग काय? तो म्हटलं आनंदाच्या उलट निरानंद. मी म्हणलं निर तू तुझ्या घरचा लावला, आमचा आनंद जशाच तसा आहे. तुम्ही काही लावा मागे, प्रेम लावा प्रेमानंद होईल, भजन लावा, योग लावा, विद्या लावा विद्यानंद होईल, ब्रह्म लावा ब्रह्मानंद होईल. आनंद बदलला का? जे बदलत नाही तेच ते आहे. विठाला आनंद तिथे फक्त. आणि संत वाङ्मयातले सुख नावाचे जे शब्द आहेत ना ते दुःख सापेक्ष नाही आहेत, आनंदवाचक आहेत. सर्व सुखाचे हा दुःख सापेक्ष शब्द नाही. यवै भूमात्तत् सुखम नाल्पे सुखम असते हे श्रुती वचन. दुःख सापेक्ष नाही, हे आनंदाचं वाचक सुख आहे. हा आनंद आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद, आनंदाचा कंद विटेवरी. नाथबाबांचा प्रसिद्ध अभंग. अवघेची त्रैलोक्य आनंदाच्या चरणी जगन्नाथाची ठेले माये जगन्नाथ बाप जगन्नाथ. आनंद त्रैलोक्यात आनंद म्हणजे काय? त्रैलोक्यात आनंद दिसणं म्हणजे सर्वत्र देव असल्याची अनुभूती येणं. विठाला सगळं जग दुःखमय आहे. तो सोडला तर आनंद कुठेच नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. राजा दुखिया प्रजा. काय वाटतं आपल्याला? फक्त असं वाटतं इथं गेल्यास सुख मिळेल, तिथं गेल्यास सुख मिळेल. सुखाचा आभास श्रुती वचन आहे. दुःखस्यानंतरम सुखम सुखस्यानंतरम दुःखम. हे चक्र चालूच आहे. आज जो माणूस सुखी वाटतो 100% समजायचं काल परवा तो दुःखी असतो. मला सांगा व्यावहारिक जीवनातल्या कशात सुख आहे? प्रॉपर्टी, पैसा, बँक बॅलन्स. पैशात सुख आहे म्हणावं तर नोटा बदली झाली की बाजारच होतो. कशात सुख आहे? प्रॉपर्टी सुख आहे म्हणावं तर आरक्षण पडलं की बोऱ्याच वाचतो. कशात सुख आहे? मी बोलत नाही महाराज, माऊली बोलले ज्ञानेश्वरीमध्ये. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंतरुणी. गोष्ट सुद्धा काढायची नाही म्हटले. ठाऊकची आहे संसार दुःखाचा दुःख बांधवणी आहे हा. मग दुःखाचा आहे तर करायचा कशासाठी? ऐका, संसार वाईट नाहीच आहे, फक्त संसारातली आसक्ती वाईट आहे. आसक्ती सुटली ना बा, संसार इतकी गोड वस्तू नाही. तुकोबाराय म्हटले आम्ही या संसाराकडे काय म्हणून पाहिलं? अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून. ज्ञानोबारायांनी वेगळं काय बोलले महाराज? आनंदे भरेना
आनंदे भरीन तो आनंद स्वरूप आहे. सुखाचे व्यवहारी सुखला बजाला, आनंद कोंदला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. भागवतातला पहिला श्लोक आपल्या पाठ असेल तर किंवा ऐकून असाल. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. कृष्ण आनंद स्वरूप आहे आणि विठोबा कोण आहे? गोकुळ येऊनी झाला येतं कृष्णच विठोबा झाला. मग कृष्ण आनंद स्वरूप आहे म्हणून विठोबा सुद्धा आनंद स्वरूप आहे. आम्ही भागवत कथा करतो, गंभीर महाराज रामकथा भागवत कथा. ज्या वेळेला भागवत कथेत आम्ही कृष्ण जन्म साजरा करतो तेव्हा हिंदीमध्ये उत्तरेतल्या साधूंनी एक संकीर्तन बनवले. त्या संकीर्तनात आम्ही असं नाही म्हणत कृष्ण जन्मला, नाही, नंदाच्या घरी आनंद आला. कारण कृष्ण म्हणजे कोण आहे? आनंद म्हणजे कृष्ण आणि कृष्ण म्हणजे आनंद. 2 मिनिटं तुम्ही आहेत वाजवायला म्हणून आम्ही म्हणतो पुढे, बसलेल्यांनी म्हणायचं मागे. सुंदर नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आता जे घेतलं ना ते त्याचं स्वरूप आहे आनंद. दुसरं पद आहे अद्वय. अद्वय शब्दाचे 2 अर्थ. त्याच्यासारखा दुसरा कोणी म्हणून तो अद्वय आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही म्हणूनही तो अद्वय आहे. अर्थ कळेल? त्याच्यासारखा दुसरा नाही आणि त्याच्याशिवाय काहीच नाही. काय सगळं तर तोच आहे. विठ्ठल जळी स्थळी अवघी रूपे तुझी देवा. सर्वत्र तोच आहे पण त्याच्याशिवाय दुसरं नाही आणि त्याच्यासारखं दुसरं नाही. अद्वय. तिसरं पद आहे नित्य. तो नित्य आहे, शाश्वत आहे. आपण सगळे अनित्य आहे. अनित्यम असुखम लोकम. हा लोकच अनित्य आहे. जे गावीचा चंद्रुक्षय रोगी, जे उदय होय असता लागी, दुःख लेऊनी सुखाची अंगी सळीत जगाते. अनित्यचं वर्णन संत वाङ्मयात असं आलं. उपज येते आया आहे सो 9 भी मर गए 10 भी मर गए. किंवा प्रसिद्ध आहे मराठीतला आपल्या संत वाङ्मयात. आजा मेला पाजा मेला बाप मसनत गेला. बाकी सगळं असं आहे जाणाऱ्या. आम्ही विनोदाने सांगतो मला, मी सहज बोलतोय का गावात, या गावची सारी लोक मरणार.
5,000 लोक सगळीच रडायला लागली. एक आजी मोठमोठ्यानं हसायला लागली. म्हणलं आजी सारं गाव रडते, तुला हसायला काय झालं? आजी म्हणाली बाबा तुम्ही काय बोलला आता? मी म्हटलं या गावची लोक मरणार. ती म्हणली त्याच्यामुळेच हसते मी. तुम्ही म्हणाला या गावची मरणार, मी पिंपळे गुरवची. पिंपळे गुरवला काय तो येणार नाही का? मृत्यू न म्हणे हाट, मृत्यू न म्हणे घाट. मृत्यू विचार नाही करत, तो नाही विचार करत की तुम्ही भजनात बसला की कीर्तनात, घाटावर आहेत की पाटावर, कसला विचार नाही. ज्याची वेळ आली त्याला नेणार. हे अनित्य वस्तू आहेत. ग्रास गिळो सत्ता नाही, अशी पाखुडी तव हे सरे. या अनित्य मध्ये फक्त नित्य जर काय असेल तर परमात्मा तत्व आहे, ते विटेवर आहे. म्हणून आनंद तोच आहे, अद्वय तोच आहे, नित्य तोच आहे, निरामय. निरामय शब्दाचा अर्थ हा सगळा बाजार त्यानेच भरवलाय आणि सगळ्यातून तो निवांत राहिलाय. अलिप्त विटाळा तो का म्हणे. काय येऊ देतो का त्याच्यावर? करतो तर सगळं तोच, घडीमोडी गेळा मात्र त्याच्यावर येऊ देतो. माणसं म्हणतात ऍक्सिडेंट झाला. हो मला सांगा, ऍक्सिडेंटने माणसं मारतात का? लिहून ठेवा माझं वाक्य. त्याची जर इच्छा नसेल तर विमानातून पडलेलं वाचतं, आणि त्याची इच्छा असेल तर सायकलवरून पडलेलं निघून जातं. त्यानं ठरवावं लागेल न्यायचं का ठेवायचं. त्याच्या इच्छेनं चाललंय सगळं. मग येऊ देतो का अंगावर तो काही? माणसं म्हणतात बीपी वाढला, शुगर वाढला, अटॅक आला, कॅन्सर होता, आमकं कुठल्या तरी रोगाचं नाव करील, त्याच्यावर येऊ देत नाही. निरामय. आणि 5वं पद आहे जे का आणि जे ध्येय योगियांचे. योगी लोक ध्यानाला बसल्यानंतर दुसरं कशाचं ध्यान करत नाही, त्याच्या स्वरूपाचं ध्यान करतात. योगियांचं निजधेय असलेला परमात्मा. लोक म्हणाले महाराज 10च मिनिटं राहिले तुमच्या हातात. आम्हाला सगळं लक्षात आलं. तो आनंद आहे, तो अद्वय आहे, तो नित्य आहे, तो निरामय आहे आणि तो योगियाचं निजधेय आहे. पण सध्या कलियुगामध्ये 2020ला झालंच, आज पहिला दिवस आहे, 2020ला आम्हाला तो कुठे पाहायला मिळेल? महाराज म्हटले तो समचरणानं उभा आहे, भिवरेच्या तीरावर आहे, तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. पाहिल्याशिवाय मरू नका दुसऱ्या चरणामध्ये. हे समचरण साजिरे. समचरण नाम जोडलेले पाय आहेत. असं कुठलंच रूप नाही. राम अवतार बघा, कृष्णाचा तर विचार होत नका, वाकडा तिकडा आहे सगळा. देहुडा चरणी वाजवितो पायात पाय. बाकी मागच्या अवताराचे तर पाय बघूच नका. एका अवतारातल्या पायानं केवढा पराक्रम केला. एका राजाच्या डोक्यावर ठेवला आणि राजा पाताळात घातला. त्यामुळे बाकी पायांकडे जाऊ नका, हे पाय पहा. ते हे समचरण, समचरणानं उभा आहे. याचे पायी घाला मिठी. महाराज मी कुठल्या देवतेची निंदा करत नाही, पण मला स्वाभिमान आणि अभिमान वाटतो माझ्या वारकरी संप्रदायाचा आणि माझ्या पांडुरंगाचा. भारत देशामध्ये हजारो तीर्थक्षेत्र आहेत, पण पायावर डोकं ठेवून दर्शन देणारा एकच देव आहे, त्याचं नाव विठ्ठल. तुम्ही आंध्र तेलंगणामध्ये जाऊन येत असाल,
80 फुटावरून दिसतो बाबा. हाच बाबा आहे तिकडं पण त्याने लांबून लांबून म्हणतो, जवळ घ्यायचं नाही. 80 फुटावर कुठंच जवळ नाही, फक्त हा घेतो पायाला. आणि नुसतं पायाला जवळ घेतो नाही महाराज, तुम्ही पायावर यावं म्हणून वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची यावं कृपाळू तातडी उतावेळ. आपल्यासाठी तो उतावेळ आहे, साजरा आहे महाराज. त्याच्या साजरेपणाबद्दल संतांनी इतकं लिहून ठेवलंय. आपली वाणी कुंठित होईल पण ते वर्णन थांबणार नाही. राजस सुकुमार पासून वाचा सगळं आता. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखील डोळा पाहिली आवे धलावी सावळे रुपडे चोरटे. आणि का नसावा तो साजिरा महाराज, कारण विश्वाचं सौंदर्य तिथं आहे ना. कुठलीही सुंदर वस्तू पाहिल्यानंतर एक डोक्यात ठेवा, ही वस्तू जर एवढी सुंदर आहे तर हिला निर्माण करणारा परमात्मा किती सुंदर असेल. या सुंदर जगताकडे पाहताना या सुंदर जगाला रचणारा तो किती सुंदर आहे ह्याचा विचार करा. गोकुळामध्ये त्याचं सौंदर्य पहा. तोच इकडं आला ना विटेवर. बाकीच्यांच्या नजरेतून सोडा महाराज, आईच्या नजरेतून बघा, यशोदेच्या नजरातून कृष्णाचं रूप पहा. गाई चरायला जातो ना देव, त्यावेळेची प्रसंग बघा. 5 वर्षाचं वय देवाचं. गाई चरायला निघाला देव, उभा आहे. यशोदा कावरी बावरी झाली, कारण रोज नजरे पुढे राहणारा कन्हैया आज जाणार. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 डोळ्यापुढे येणार नाही. मन खिन्न झालंय. आई आहे ना हो शेवटी. जीवाची काय आणि देवाची काय महाराज, आई आईच असते बरं. आईच्या प्रेमाला उपमाच देता येणार नाही, कशाचीच आणि कोणाचीच. ती आई आहे, कासावीस झाली, डोळे तिचे कंठ दाटून आलाय, अंगावर रोमांच उभे राहिलेत, लटलट कापायला लागली, ओठ सुकून गेले, घशाला कोरड पडली. भरल्या डोळ्यानं कृष्णाकडे पाहते. ते लावण्य मनोहर रूप निहाळण्याचा प्रयत्न करते, डोळ्यात साठवून मनात भरण्याचा प्रयत्न करते. कारण आता पाहायचंय, संध्याकाळपर्यंत पाहायला मिळणार नाही. त्या काळात कॅमेरा नव्हता महाराज, फोटो नव्हता, मग ते डोळ्यातच भरायचंय. पाहायचं एकटक भगवंताकडे पाहते. ते रूप साधं आहे महाराज. मानेवरती रोळणारे कोळे कोळे केस, उंच भरीव कपाळ, धनुष्याकृती भोया, आठाच्या आकड्यासारखं नाक, त्रिकोणाकृती हनवटी, सफरचंदासारखे गाल, गुलाब पाकळ्यासारखे ओठ, सावळा वर्ण, डोक्याला मोर पिसांचा तुरा, गळ्यात वैजयंती फुलाची माळा, कमरेला शेला गुंडाळा आहे, त्यात बासरी खोवलेली आहे. स्वाहास्य वदनानं भगवान हसले म्हणजे 4 दात दिसतात देवाचे. आणि हसल्यामुळे डाव्या गालाला खळी पडते आणि इतका गोड दिसतो त्या खळीमुळे. हे सगळं रूप यशोदा डोळ्यात साठवतो. डोळे भरून टप 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 पाणी वाहतं डोळ्यात. तेच रूप, तीच जादू इथं येऊन उभे राहिले ना. एकच ओवी सांगेल त्याच्या सौंदर्याची महाराज. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलवणी होळे वेडे, मदन पोटा आले बापुडे, तेथ कोणीकडे इंद्रचंद्र. मदन पोटाला आला आणि लक्ष्मी वेडी झाली. ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीच्या हाती. एवढा तो साजिरा आहे. आणि असा साजिरा गोजिरा तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यानं पहा गड्या. पहा भीमातिरी. एक वाक्य बोलून जाऊच का. जन्माला येऊन ज्यानं पंढरपूरचा विठोबा पाहिला नाही ना, त्यानं जीवन वाया घालवलं महाराज. आणि ज्यानं विठोबा पाहिला ना, त्याचं जीवन कारणी लागलं. मी नाही बोलत, तुकोबाराय हेही बोलले. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या विठोबा. कीर्तन आटोपलंय माझं, मला आणायचं होतं. पहा भीमातिरी. योगा आपल्या मंदिराचा एवढा गोड आहे महाराज. इकडं भीम आहे, इकडं कोणती आहे? आहे एक आहे ना.
आहेच आहे. पेशवेखाली पुरातन मंदिर आहे, इतका गोड आहे महाराज. मूर्ती मी आल्या आल्या पाहिली, एवढी गोड आहे. पंढरपुरात गेल्याचीच अनुभूती येते मध्ये गेल्यानंतर. फक्त एकच उणीव आहे, सांगू का नको? एकच उणीव आहे, आपल्याला ते बोलत नाही, बाकी काहीच उणीव नाही. एवढी जर भरून निघाली ना मग बघायचंच काम नाही. त्याने 2 शब्द बोलावेत बस, मग उणीवच संपली म्हणायचं. बोलत नाही एवढं सोडलं तर बाकी बोलायचंच काम नाही. मग असा गोड सुंदर आहे. आज सप्ताहाचा शुभारंभ शिवमित्र गंभीर महाराज यांची उपस्थिती, उद्धव महाराज गोळे, आणि मला वाटतं पाषाणमध्ये बरीच मंडळी आपली, खास तुम्ही होतात. फार आग्रह होत दादांसाठी, एक सेवा आम्हाला द्या. उद्धव महाराजांनी सांगितलं. आता उद्धव म्हणजे आमचा जुना अवतार. उद्धवाचं रूपांतर नामदेवर आहे, नामदेवराचं रूपांतर उद्धवाचं तुकारामला मोडतं कसं येईल. नाहीतर 4 तारखेचं नियोजन झालं होतं आपलं, तर 3 तारखेपासून संभाजीनगरला रामकथेचं भव्य आयोजन असल्यामुळे उद्धव महाराजांना म्हणलं एवढी वर्षे आता सुटकाच द्या मला. ते म्हणले नाही कसंही करा पण 1 दिवस आता हे. नाहीतर अशी तारांबळ झाली. रात्रीची सेवा उदगीरला केली. ब्रह्मनिष्ठ साधू विठ्ठल महाराज सांडोळकर त्यांच्या आश्रमामध्ये होतो, आणि उद्याची सेवा करायची कळमनुरीला. रात्री सांडोळकर, उद्या कळमनुरी, आज पुणे, असं ते 4 असतं तर. आणि ते 4 मुळे तुमचं 5 घेता घेता राहिलो मुंबईचं. हे 4-5 असं जोडलं असतं तर चला शेवटी थोडा झाला त्रास पण एक समाधान विठोबाला पाहिलं. एकाच श्लोकात त्याला पाहण्याचे फायदे सांगतो. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरी. हृदय ग्रंथीचा भेद होतो, संशयाचा छेद होतो आणि कर्माचा क्षय होतो. त्याला पाहिल्यानंतर पहा भीमातिरी विठ्ठल रूप. एक सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा पाईक म्हणून आपल्याला विनंती करणार आहे. 3 फेब्रुवारी 2020 ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा शताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. आपला सर्वांना जोग महाराज संस्थेच्या वतीनं जाहीर निमंत्रण. शेवटच्या दिवशी 2 लाख लोकांच्या मांडे भोजनाचं नियोजन झालंय. 20,000 लिटर रस आणि 4 लाख मांड्यांची तयारी करून आम्ही आपली वाट पाहतोय. अवश्य या. पुणे जिल्ह्याचे वारकरी संप्रदायावर फार उपकार आहेत. आम्ही 12-12 वर्ष तुमच्या मधुकरीच्या अन्नावर जगलो आणि महाराष्ट्रभर प्रचार संप्रदायाचा करतोय. एकदा तुम्हाला खाऊ घालायची संधी